Okay, up to here, we have completed in a previous lecture. Okay, now we will discuss about the stereoscope. Okay, we will discuss about the stereoscope. Okay, so in that we will discuss about the stereoscopic vision first. Okay, we will discuss about the stereoscopic vision first. Just let me know if my voice is audible and screen is visible to you, so that I can proceed. Yes, sir. Yes, sir. Okay, thank you. So in a stereoscopic vision, uh, the depth perception is the mental process of determining the relative distance of the object from the observer from the impressions received through the eyes. ठीक आहे. तर स्टेरिओस्कोपिक विजन म्हणजे नक्की काय आहे बघा. द डेप्थ perception is a mental process of determining the relative distance of the object from the observer from the impression received through the eyes. ठीक आहे. Due to the binocular vision, the observer is able to receive a spatial relation, that is the three-dimensional ऑफ हिज फील्ड व्ह्यू. ठीक आहे. आता आपण स्टेरिओस्कोपिक विजन म्हणजे आपण वरून कॅमेऱ्याने सगळ्या गोष्टी पाहतो. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यामुळं जे काही पिक्चर मिळतो, जे काही फोटो मिळतो, तो कसा मिळतो, दॅट इज लाईक अ थ्री डायमेन्शनल ऑफ हिज फील्ड ऑफ व्ह्यू. ठीक आहे. जिथून पाहतोय तिथून थ्री डायमेन्शनल व्ह्यू त्याला मिळतो. ठीक आहे. द इम्प्रेशन ऑफ द डेप्थ इज कॉज्ड मेनली ड्यू टू द थ्री रिजन्स. ठीक आहे. आता असं बघताना तुम्हाला the impression of depth is caused, and this is mainly due to the three reasons. Which are those three reasons? Is first is a relative apparent size of the near and far objects. ठीक है. First is a relative apparent size of a near and far objects. Okay. Second one is the effect of a light and shade. ठीक आहे. जी काय जिथं तुम्ही ऑब्झर्वेशन करताय, ठीक आहे, तिथं लाईटचा आणि शेडचा जो काही इफेक्ट असेल, म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन घेताना जर उन्हात घेत असेल, ठीक आहे, तर लाईटची इंटेन्सिटी जास्त असणार. ठीक आहे. संध्याकाळच्या वेळेस घेत असाल तर लाईटची इंटेन्सिटी कमी असणार. ठीक आहे. तसं दिवसाच्या वेगवेगळ्या टाइम मध्ये जी काही सावली आहे, शेड आहे, ती डिफरंट असणार. ओके. सो इम्प्रेशन ऑफ डेप्थ इज कॉजली मेन ड्यू टू द थ्री रिझन्स. कुठले कुठले तीन रिझन आहे, तर फर्स्ट इज अ रिलेटिव्ह अपरंट साईज ऑफ द नियर अँड फार ऑब्जेक्ट. ठीक आहे. जे काही अपरंट साईज आहे जवळच्या आणि लांबच्या ऑब्जेक्ट मधली, म्हणजे लांबचा असेल तर छोटा दिसतो, जवळचा असेल तर मोठा दिसतो. तर ही जी रिलेटिव्ह अपरंट साईज आहे ना, त्याच्यावर डिपेंड करतं. देन effect of the light and shade. ठीक आहे. And third one is a viewing of an object simultaneously by two eyes which are separated in a space. ठीक आहे. आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एकच ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही बघत असता एकाच वेळी, त्यामुळं जो विविंग ऑफ द ऑब्जेक्ट सायमल्टेनियसली बाय द टू आयज विच आर सेपरेटेड इन अ स्पेस, तर ह्याच्यामुळं पण हा इम्प्रेशन ऑफ द डेप्थ कॉज होतो. ठीक आहे. म्हणजे तिचा फॉर्म होतो. आउट ऑफ दिस द थर्ड वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता वेगवेगळ्या ठिकाणाहून, दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण एकच ऑब्जेक्ट बघतोय, तेव्हा जो इम्प्रेशन तयार होतो, तो थर्ड वन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. इच आय व्ह्यू अन ऑब्जेक्ट फ्रॉम स्लाइटली डिफरंट पोझिशन. ठीक आहे. आता प्रत्येक जो डोळा आहे आपला बघत असतो आपण, तेव्हा तो एका डोळ्याचं लोकेशन वेगळं आहे, दुसऱ्या डोळ्याचं लोकेशन वेगळं आहे, बरोबर का. So each eye views an object from a slightly different position, and by physiological process, the two separate images combine together in the brain, enabling to us to see the three dimension. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे थ्री डायमेन्शनल सगळ्या गोष्टी दिसतात, ठीक आहे, आपल्या डोळ्याला ज्या थ्री डायमेन्शनल सगळ्या गोष्टी दिसतात, त्या का दिसतात, तर आपण एकच ऑब्जेक्ट ऍट ए टाइम दोन डोळ्यांनी पाहतो. ठीक आहे. आणि त्या दोन डोळ्यांनी पाहिल्यानंतर जी काही इमेज तयार होते, त्या इमेजचे आपल्या ब्रेन मध्ये प्रोसेसिंग होऊन आपल्याला थ्री डायमेन्शनल एक पिक्चर दिसतो, किंवा आपल्याला ज्या समोरच्या गोष्टी आहेत त्या थ्री डायमेन्शनल दिसतात. ठीक आहे. Now if we see the stereoscope, okay, stereoscope is a, just a minute. Stereoscope is an important instrument. It is used in viewing the stereo pairs. Okay. Stereoscope जे instrument आहे, it is a very important instrument and which is used in a viewing of the stereo pairs. ठीक आहे. stereo pairs बघण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. ठीक आहे. स्टेरिओस्कोप आर डिझाईन्ड इन डिझाईन फॉर द टू पर्पज. आता स्टेरिओस्कोप जे आहेत ते
मेन ह्या दोन पर्पज साठी डिझाईन केलेले आहेत बघा. कोणते कोणते तर to assist in preceding to eye the image of the pair of the photograph, so that the relationship between the convergence and the accommodation is the same as would be in a natural vision. Okay, काय तर to assist the preceding to the eyes the image of the pair photograph, so that the relationship between the convergence and the accommodation is the same as would be in a natural vision सारखं दिसलं पाहिजे. ठीक आहे. And second one is to magnify the perception depth. Okay, दुसरं फंक्शन काय आहे? टू मॅग्निफाय द परसेप्शन डेप्थ आर द टू मेन पर्पजेस ऑफ द स्टेरिओस्कोप. ठीक आहे. जे एखादी गोष्ट आपण बघत असेल तर ती मॅग्निफाय करून किती डेप आहे, किती वर आहे. ठीक आहे. एखादा डोंगर जर आपण बघत असेल तर त्याची डेप काय आहे, दऱ्या कुठे आहेत. ठीक आहे. हे बघायसाठी तुम्हाला स्टेरिओस्कोपचा उपयोग होतो. ओके, देर आर टू बेसिक टाइप्स ऑफ द स्टेरिओस्कोप. आता स्टेरिओस्कोपचे दोन बेसिक टाइप आहेत स्टेरिओस्कोपचे. कोणते? फॉर द स्टेरिओस्कोपिक व्ह्यूइंग फोटोग्राफ. ठीक आहे. कोणते कोणते तर मिरर स्टेरिओस्कोप आणि स्टेरिओस्कोप. ओके, देर आर टू टाइप, मिरर स्टेरिओस्कोप आणि स्टेरिओस्कोप. ओके, these are the two basic types of the stereoscope. Okay, now first one is a mirror stereoscope. We will discuss about it. Mirror stereoscope. Okay, just a minute. We will discuss about the mirror stereoscope. Okay, the mirror stereoscope, I will show you a figure. Okay, this is the mirror stereoscope. Okay, you can see the diagram. The mirror stereoscope shown in a diagrammatical. आता हा diagrammatical view दाखवला याचा. ठीक आहे. In this figure, it consists of, आता ही जी आहे second one, हे आहे mirror stereoscope. This one is a mirror stereoscope. Okay, it consists of a pair of small eyepiece mirrors M and M dash. ठीक आहे. याला दोन मिरर्स आहेत, M आणि M dash. ठीक आहे. M आणि M dash असे दोन मिरर्स आहेत. each of which is oriented at a 45 degree with the plane of photograph. ठीक आहे. आणि हे जे आहेत, हे जे मिरर्स आहेत दोन, दिस वन आणि दिस वन, हा जो तिरका दिसतोय M आणि M dash. ठीक आहे. हे जे काही तुमचा फोटो आहे, ठीक आहे, फोटोग्राफ आहे, त्या फोटोग्राफला 45 डिग्री मध्ये हे ओरिएंट केलेले. ठीक आहे. 45 डिग्री मध्ये आहेत. ठीक आहे. आणि फिगर ए जी आहे, ओके, इट शोज अ नेल माउंटेड ऑन अ ब्लॉक ऑफ टिंबर. आता इथं टिंबरचा एक ब्लॉक आहे बघा. दिस वन इज अ नेल माउंटेड. हा टिंबरचा ब्लॉक आणि त्याला एक नेल म्हणजे एक खिळा हे केलेला आहे, टाय केलेला आहे. ठीक आहे. सो फर्स्ट फिगर शोज a nail mounted on a block of a tinger and is being photographed by the two camera position. आणि हा जो खिळा आहे हा दोन कॅमेरा पोझिशन मधून आपण पाहतोय. ठीक आहे. The camera lens is placed in the position of the camera lens is placed first in the position of left eye and then in the position of right eye. आता बघा, आपल्याला कॅमेरा लेन्स जी आहे ती वेगवेगळ्या, इथं इथं तुम्हाला दिसते, इथं कॅमेरा लेन्स वन आणि कॅमेरा लेन्स आय आणि कॅमेरा लेन्स आय डॅश. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं बघा, द कॅमेरा लेन्स इज प्लेस्ड फर्स्ट इन पोझिशन ऑफ द लेफ्ट आय. लेफ्ट आयची जी पोझिशन आहे त्याच्या तिथं ठेवायचं होता. आणि अँड देन पोझिशन ऑफ राईट आय, आधी लेफ्ट आयला ठेवायचा कॅमेरा लेन्स आणि देन राईट पोझिशनला ठेवायचा, राईट आयच्या. ठीक आहे. अँड सेपरेट फोटोग्राफ आर टेकन इन इच पोझिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, इट विल बी नोटेड दॅट द हेड ऑफ द नेल इज टू द लेफ्ट इन द लेफ्ट फिल्म अँड द राईट इन द राईट फिल्म. ठीक आहे. मग असं केल्यामुळे काय होणार, जो काही खिळा असेल, ठीक आहे, जो काही खिळा असेल तर त्याचं काय होणार, इट इज टू द लेफ्ट इन द लेफ्ट फिल्म आणि इट इज इन राईट टू द राईट फिल्म. ओके, सो स्मॉल ए बी अँड स्मॉल ए डॅश बी डॅश. ओके, स्मॉल ए बी, हा दिस वन, स्मॉल ए बी आणि स्मॉल ए डॅश बी डॅश आर द इमेजेस ऑफ द नेल ए बी इन द टू फिल्म्स. ठीक आहे. तर हा जो खिळा आहे ए बी, हा उभा जो खिळा आहे हा त्याच्या त्या दोन इमेजेस असणार. ठीक आहे. सो स्मॉल ए बी अँड स्मॉल ए डॅश बी डॅश आर द इमेजेस ऑफ द नेल ए बी. ह्या खिळ्याच्या इमेजेस असतील इन द टू फिल्म. दोन फिल्म मधल्या ह्या इमेजेस तयार झाले. ठीक आहे. नाऊ द कॉन्टॅक्ट प्रिंट्स, okay, the contact prints from these negative are placed in the mirror stereoscope as shown in a figure. Second, इथं बघा, आता ह्या डायग्राम मध्ये बघा, आता the contact prints are, these negatives are placed in a mirror stereoscope as shown in a figure B, second figure बघा. Okay, where only images of the nail are drawn.
ठीक आहे, जिथे इमेजेस ऑफ द नेल आर ड्रॉन, इथे हा जो नेल आहे त्याची फक्त इमेज ड्रॉन केली आपण. ठीक आहे. The four mirror transfer the light to the eyes exactly as if it had come from the nail as shown in dotted line. ठीक आहे. आता ही डॉटेड लाईन जी दाखवली म्हणजे हा जो तिला आपण डॉटेड लाईन दाखवलाय. ठीक आहे. तर हे कसं वाचतं आपल्याला, तर द फोर मिरर्स ट्रान्सफर द लाईट टू द आईज, डोळ्याकडे त्याच्या रेज कशा जातात, ऍज इफ इट हॅड कम फ्रॉम द नेल as shown in a dotted line. Okay, the convergence and retinal disparity are sufficient for the observer to see the nail from the थ्री डायमेन्शनल. तर असं बघितल्यानंतर आपल्याला जो खिळा आहे तो थ्री डायमेन्शनल दिसतो. ओके, द ग्रेटेस्ट सिंगल ऍडव्हान्टेज ऑफ मिरर स्टेरिओस्कोप इज, आता मिरर स्टेरिओस्कोप जो आहे त्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, इज द फॅक्ट दॅट फोटोग्राफ मे बी completely separated from for viewing, and entire overlap area may be seen stereoscopically without having the slip of the photograph. तर मिरर स्टेरिओस्कोपचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आपल्याला, तर ग्रेटेस्ट सिंगल ऍडव्हान्टेज ऑफ मिरर स्टेरिओस्कोप इज दॅट द फॅक्ट दॅट द फोटोग्राफ मे बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम फॉर व्ह्यूइंग, जे दोन फोटोग्राफ आहेत ते सेपरेटली आपण पाहतोय. ठीक आहे. अँड द एंटायर ओव्हरलॅप एरिया मे बी सीन स्टेरिओस्कोपली विदाउट हॅव्हिंग द स्लिप ऑफ द फोटोग्राफ. ओके, आणि जो काय ओव्हरलॅप एरिया आहे तो आपण डायरेक्टली पाहू शकतो. ठीक आहे. आणि हा जो मिरर स्टेरिओस्कोप आहे, ठीक आहे, याच्यामध्ये होल मॉडेल एरिया कॅन बी सीन थ्रू द टू लेन्सेस प्रोव्हाइडेड फॉर द करेक्शन ऑफ द बंडल ऑफ द रे अकोमोडेटिंग. ओके, तर याच्यामध्ये दोन लेन्स वापरलेत. द रिमूव्हेबल सेट ऑफ द आयपीस विथ द थ्री टाइम्स द मॅग्निफिकेशन कॅन स्विंग ओव्हर द these lens and closer examination of the part of the model study of the detail. Okay, the pair of the eyepiece with 8 time magnification. Okay, आता हे जे eyepiece आहेत, these are having the 8 time magnification can be inserted in place of the this lower one. ठीक आहे, 3 टाइमचे जे आहे त्याच्याऐवजी आपण 8 टाइम मॅग्निफिकेशन करणारे पण लेन्स आपण त्यात इन्सर्ट करू शकतो. The 8 time eyepieces are particularly useful when the selecting the tie points of in the aerial triangulation. ठीक आहे, जेव्हा आपल्याला टाय पॉइंट सिलेक्ट करायचे, आपण एखाद्या एरियाचे फोटो काढले आणि त्याच्यावर ट्रँग्युलेशन पॉइंट सिलेक्ट करायचे, त्या टाइमला आपल्याला 8 टाइम्स किंवा 8x झूम असलेले जे आय पीसेस आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायला लागतात, जे वापरावं लागतात फॉर द सिलेक्टिंग ऑफ द टाय पॉइंट इन द एरियल ट्रँग्युलेशन. ओके, the two inclined binocular eyepiece tubes are adjusted for the imperiality distance of 56 to 74 mm. आता हे काय एवढं कन्स्ट्रक्शन पार्ट तुम्हाला एवढी काही गरज नाही. ठीक आहे, मेन फंक्शन काय आहे ते कळलं तर बस झालं. ठीक आहे. नाव सेकंड वन इज अ लेन्स स्टेरिओस्कोप. आता लेन्स स्टेरिओस्कोप बघा, द लेन्स स्टेरिओस्कोप कन्सिस्ट ऑफ अ सिंगल मॅग्निफाइंग लेन्स. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. दिस वन इज अ स्कीमॅटिक डायग्राम ऑफ किंवा ऑप्टिकल डायग्राम ऑफ लेन्स स्टेरिओस्कोप. बघा आता लेन्स स्टेरिओस्कोप मध्ये काय आहे, द लेन्स स्टेरिओस्कोप कन्सिस्ट ऑफ अ सिंगल मॅग्निफाइंग लेन्स फॉर द इच आय अँड नो मिरर. आता हे लेन्स स्टेरिओस्कोप मध्ये मिरर आपण वापरत नाही. ठीक आहे, मिरर स्टेरिओस्कोप मध्ये आपण मिरर वापरलेले, पण लेन्स स्टेरिओस्कोप मध्ये आपण मिरर वापरत नाही. ठीक आहे. द टू मॅग्निफाइंग लेन्सेस आर माउंटेड विथ द सेपरेशन इक्वल टू द एव्हरेज impermeability distances of the human eye, but the provision is made for the changing this separation is to suit to the individual user. आता इथं इथं जे आहे, इथं दोन लेन्सेस आहेत इथं. ठीक आहे, आणि इथून आपण ह्या आय विजन मधून आपण बघतो, इथं आपला डोळा आहे आणि हे जे आय साठी जे होल्स आहे तिथं आपण हा बघत असतो. ठीक आहे, पण ह्यांची जे लेन्स मधलं जे डिस्टन्स आहे हे आपण कमी जास्ती करू शकतो अकॉर्डिंग टू द आय ऑफ द युजर. म्हणजे जसं जसं म्हणजे प्रत्येक माणसाचे जे डोळे कमी जास्त अंतरावर असतात त्यानुसार आपण ह्याची ऍडजस्टमेंट करू शकतो. ठीक आहे, लेन्स स्टेरिओस्कोप मध्ये. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द युजर. ओके, द डिस्टन्स बिटवीन द नोडल पॉइंट ऑफ द लेन्स आर अँड द प्लेन ऑफ द फोटोग्राफ डिपेंड अपॉन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन द नोडल पॉइंट ऑफ द लेन्स अँड द प्लेन ऑफ द फोटोग्राफ. ठीक आहे, नोडल पॉइंट मधलं डिस्टन्स आणि प्लेन ऑफ द फोटोग्राफ मधले हे जे डिस्टन्स आहे, दिस डिपेंड्स अपॉन द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. ठीक आहे, द टू फोटोग्राफ कॅन बी ब्रॉट so close to the eye so that the proper convergence can be maintained without causing the photograph to the interference with the each other as shown in figure. ठीक आहे, तर ह्याच्यात काय आहे सगळ्यात महत्वाचं, जर दोन फोटोग्राफ जे आहेत, टू फोटोग्राफ कॅन बी ब्रॉट टू द क्लोज टू द आय आयज
the proper convergence can be maintained without causing the photograph to be interpret with the each other. ठीक आहे. Since the photograph are very close to the eyes. आता ह्या केस मध्ये जे फोटोग्राफ आपण ठेवतोय, these are very close to the eyes and the images occupy the larger angular dimensions and therefore it appears to be enlarged. ठीक आहे. म्हणून जे आपण मिरर स्टेरिओस्कोप पेक्षा जेव्हा आपण लेन्स स्टेरिओस्कोप मधून एखादी इमेज पाहतो, तेव्हा ती मोठी असल्यासारखी आपल्याला भासते. ठीक आहे. मोठी असल्यासारखी दिसते. ठीक आहे. The lens stereoscope is adapt cause to eye to stain as accommodation is not in the symphony with the convergence and the axis of the eye are forced for the their normal view condition. आता हे जे फोटो आहेत हे जवळ असल्यासारखे दिसतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांवर थोडासा ट्रेस येतो. ठीक आहे, बघताना. ठीक आहे. The most of the lens stereoscope however quite small and can be slipped in one's pocket. ठीक आहे. आणि हे जे मिरर स्टेरिओस्कोप आहेत हे छोटे छोटे असतात. आपण ते आपल्या म्हणजे खिशात पण घेऊन जाऊ शकेल असे छोटा मिरर स्टेरिओस्कोप मध्ये जास्ती काही नाही, लेन्सच फक्त वापरले, त्यामुळे हे काय असं मोठं काही इन्स्ट्रुमेंट नाही. These are the small instrument. Okay, these are the quite simple and we can keep it in our pocket and we can handle it on the site also. Okay, this type is being called as a pocket stereoscope. आता हे जे छोटे छोटे आहेत मिरर लेन्स स्टेरिओस्कोप, ते आपण पॉकेट मधून पण इकडे तिकडे ते घेऊन जाऊ शकतो, त्यांना आपण पॉकेट स्टेरिओस्कोप पण म्हणतो. Because of the larger size, mirror stereoscope is not so practical or portable as a pocket stereoscope. आता मिरर स्टेरिओस्कोप जे होते हे मागाशी सांगितलेले ते खूप मोठे असतात. ठीक आहे. त्यामुळे ते हँडल करायला जरासं अवघड आहे. सो दे आर लेस पोर्टेबल बट these pocket lens stereoscope are small, handy, so we can handle it on site. So they are very portable. Okay. Now we will see the next part, that is parallax bar. ठीक आहे. आता parallax bar बघूया आपण. आता प्रिन्सिपल काय आहे बघायचं. तर प्रिन्सिपल पॉइंट ऑफ वन फोटोग्राफ कॅन बी ट्रान्सफर टू द ऍडजस्टंट फोटोग्राफ बाय स्टेरिओस्कोपिक फ्युजन. ठीक आहे. आपल्याला आता पॅरलेक्स बार बघायचा आहे, मेजरमेंट करायचं. पॅरलेक्स बार पण आपण वापरतो हे फोटो बघण्यासाठी. तर त्याच्यात बघा काय, द प्रिन्सिपल पॉइंट ऑफ द फोटोग्राफ कॅन बी ट्रान्सफर टू द ऍडजस्टंट फोटोग्राफ बाय द स्टेरिओस्कोपिक फ्युजन. ओके. दस द फ्लाइट लाईन जॉइनिंग द टू प्रिन्सिपल पॉइंट कॅन बी ड्रॉन ऑन अ फोटोग्राफ. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, द फ्लाइट लाईन जॉइनिंग द टू प्रिन्सिपल पॉइंट, जेव्हा दोन फ्लाइट लाईन आपण जॉईन करत असतो ऑफ द टू प्रिन्सिपल पॉइंट can be drawn on a photograph. Okay, this flight line becomes the x-axis of the photograph for the measurement of the parallax. Okay, so this flight line, जी flight line आहे, this becomes the x-axis. याला आपण x-axis म्हणतो. X-axis of the photograph for the measurement of the parallax. The y-axis is then drawn through the principal point and the perpendicular to the x-axis. आता x-axis ला जी perpendicular line काढली आपण, त्याला आपण y-axis असं म्हणतो. ठीक आहे. द वाय ऍक्सिस आपण ड्रॉ केली एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर, आणि द एक्स अँड एक्स डॅश कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ओके कॅन बी मेजर्ड विथ द लाईन स्केल अँड पॅरलेक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय अप्लाइंग द इक्वेशन. आय विल शो यू विच इज दॅट इक्वेशन आफ्टरवर्ड्स. ओके. तर ह्याच्यात आपल्याला मेन प्रिन्सिपल काय आहे बघा. Principal point of one photograph can be transferred to the adjacent photograph by stereoscopic fusion. Thus, the flight line joining the two principal points can be drawn on a photograph. This flight line becomes the x-axis of the photograph to be measured. Okay. Then this flight line becomes the x-axis. झाली का? मग त्याला जी 90 डिग्री मध्ये काढली, that becomes the y-axis. Okay. So the x and x dash coordinates of the point can be measured with the line scale. The photograph can be calculated by applying the some equation. Okay. The greater refinement of the x coordinate of the points can be found from the stereo compensator. Okay, competitor. After identifying the and transferring the principal point on the photograph, each photograph is oriented in the comparator in turn, so that the flight line is parallel to the x-axis of the comparator. Okay, the x reading of the principal point and these are the other points are taken. The differences given in a x coordinate of the point under the consideration
Just a minute. Okay, so for uh, for uh, for greater refinement, the x coordinate of the points can be found from the stereo comparator. Okay, after identifying the transferring the principal point on the photograph, each photograph is oriented in the compensate competitor in turn, so that the flight line is parallel to the x-axis of the competitor. Okay, the x readings of the principal point and those of the other point are taken, and differences are given in the x coordinate of the point under the consideration. Okay, another photograph then त्याच्यानंतर काय केलं जातं, another photograph is oriented and x coordinate are found and the parallax is calculated. Okay, now आता I will show the how the parallax bar is. हा जो आहे, this one is a parallax bar. Okay, this one is a parallax bar. A parallax bar is used to measure the parallax differences of the 2 points. Consist of a bar proper, which holds the fixed plate transparent material near the left end of and the movable plate on the right end. Okay, आता ह्याच्यात काय, पॅरलॅक्स बार जो आहे, इट इज युज्ड टू मेजर द पॅरलॅक्स डिफरन्स. ठीक आहे, कशासाठी आपण वापरतो, तर इट इज युज्ड टू measure the parallel differences of the 2 point consist of the a bar proper which holds the fixed plate of the transparent material. Okay, ह्याला ह्याला काय केलंय तर which holds, ह्याच्यामध्ये काय तर एक fixed plate of a transparent material is there, that is plastic or the glass, near the left end and the movable plate on the right end. Each plate consists of a tiny dot in the center. Okay, I will try to show you parallax bar. Just a minute.
I will show you the stereoscope. Okay. स्टेरियोस्कोप जो आपण केलाय तो कसा असतो ते बघूया आपण. This is mirror stereoscope used for viewing the stereo pairs. Here, mirrors, one here and one here for the reflection. These are the lenses we are going to open. Okay. Students, please let me know if my voice is And audible. this is the object vane from where we'll sight. Yes, sir. Okay, we will see the mirror stereoscope first. Okay, this is the mirror This stereoscope. is mirror stereoscope used for viewing the stereo pairs. Here, mirrors, one here and one here for the reflection. There are two mirrors. इथं बघितले का तुम्ही? There are two mirrors. Okay, there are two mirrors. Yeah. ह्याच्या खाली Mirrors. इथे एक One मिरर आहे आणि here and you can see इथे एक मिरर आहे. ठीक आहे, असे दोन मिरर्स आहेत तिथं. one ठीक here आहे. for the reflection. These are for the reflection. These are the lenses we are going to open. तर इथे दोन लेन्स आहेत. ठीक आहे, हे जे दिसत आहेत हे दोन लेन्स आहेत ते आपण वापरतो. ठीक आहे, त्याला लेन्स दिसते बघा. ठीक आहे, त्या लेन्स आपण ओपन करू शकतो, बंद करू शकतो. ठीक आहे, ते जिथून बघायचं तिथं. ठीक आहे. Okay. And this is the object vane from where we'll sight. आणि ही ऑब्जेक्ट वेन आहे जिथून आपण जो फोटो आहे तो आपण तिथून पाहतो. ठीक आहे. सो फ्रॉम देअर वी सी द फोटो. ओके. This is the binocular we'll use like this. हा जो दिसतोय ना हा बायनाक्युलर आहे तो आपण त्याच्यात फिक्स करतो आणि त्याच्यातून आपण पाहणार. ठीक आहे, बायनाक्युलर मधून Okay. आपण पाहणार. दिस वन इज अ बायनाक्युलर. Now let's see stereo pairs. The images which we'll sight through. ह्या जे इमेजेस आहेत त्याला आपण स्टिरिओ पेअर्स म्हणतो. ठीक आहे, ह्या इमेजेस आपण त्या स्टेरिओस्कोप मधून पाहणार आहोत. This ठीक is आहे. stereoscope. This is a pair of images taken for the same area but different. आता स्टेरिओस्पेअर म्हणजे काय तर दोन पेअर ऑफ इमेजेस असतात. एकाच साईडच्या दोन पेअर्स किंवा दोन फोटो असतात वेगवेगळ्या लोकेशनने घेतलेले. ठीक आहे. सो दीज आर द टू स्टेरिओस्पेअर्स. ओके, प्लीज लेट मी नो इज माय व्हॉइस इज ऑडिबल अँड स्क्रीन इज विजिबल टू यू. अदरवाइज आय एम गोइंग टू Yes, टीचिंग. sir. आय एम गोइंग Yes, sir. टीचिंग. Yes, sir. Okay, thank you. Okay, so these are the two photographs which we will view through this stereoscope. Okay, and these are the two photographs which are taken from the taken for a same location from a different location. Different location हून एकाच जागेचे Different दोन फोटो angles. काढलेले. ठीक आहे. These are called as the stereo स्टीरियो pairs. पेयर्स को यूज़ किया जाता है ताकि हम एक 3D इमेज जनरेट कर सकें. जब दो अलग अलग पर्सपेक्टिव पॉइंट से हम किसी एक सेम एरिया को साइट करते हैं तब जाके 3D व्यू जनरेट होता है उसका. हियर वी कैन सी. आता आपल्याला 3D व्ह्यू जनरेट करण्यासाठी स्टेरिओस्कोप च्या ज्या दोन फोटो आहेत त्यांचा आपण उपयोग करतो. पण 3D आपल्याला कधी जनरेट होईल जेव्हा तुम्ही एकच एरिया दोन वेगवेगळ्या लोकेशन वरून त्याचा फोटो काढलेला असेल म्हणजे फ्रंट साइड आणि त्याच्या अदर साइड. ठीक आहे, तेव्हा तुम्ही 3D जनरेट करू शकता. ठीक आहे. सो फॉर जनरेटिंग द 3D व्यू द स्टीरियोस्पेअर्स. ठीक आहे, असे दोन फोटो आपण कि वापरतो. इस इमेज ठीक का आहे, एरिया हे और इस आपण इमेज का वापरणार आहे. कुछ एरिया कॉमन है जो ओवरलैप का पोर्शन आ रहा है. आणि ह्या दोन इमेजेस मध्ये काही एरिया जो आहे तो ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे ह्याच्यातला काही थोडा 50% एरिया आणि त्याच्यातला 50% एरिया हा कॉमन आहे जो जैसे ये overlapping पोर्शन area. और ठीक ये आहे. पोर्शन. ओके. और इसमें थोड़ा सा इस वाली इमेज में इधर का थोड़ा सा पोर्शन एक्स्ट्रा है जो चीज़ इस इमेज में नहीं है. तो विल फाइंड द कॉमन एरियाज. सबसे पहला काम हम करेंगे कि हम कोई ऐसा पॉइंट निकालेंगे जो कॉमन पॉइंट हम इजीली लोकेट कर सकते हैं दोनों इमेजेस में. आता जेव्हा आपण या दोन इमेजेस हातात घेतो तेव्हा आपल्याला त्याच्यातला जो कॉमन एरिया आहे तो फाइंड आउट करायला लागतो सगळ्यात पहिल्यांदा. का तर आपण जसं म्हणतोय की हे दोन इमेजेस आहेत त्यातला 50-60% 70% एरिया हा कॉमन आहे किंवा ओव्हरलॅप्ड आहे. ठीक आहे, त्याच जागेचे फोटो आहेत वेगवेगळ्या लोकेशन वरून घेतलेले. ठीक आहे, मग हे सगळं आपल्याला 3D मध्ये बघायचं आहे. तर 3D मध्ये बघण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट काय करायला लागते तर एक कुठला तरी कॉमन एरिया आपल्याला बघावा लागतो. कारण जरी 70% किंवा 80% आपला सेम एरिया असेल तर 30% हा वेगळा असतो. ठीक आहे, तर त्यातला जो ओव्हरलॅपिंग किंवा सेम एरिया जो आहे तो आपल्याला आधी सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करावा लागतो. सपोज ठीक आहे? ये
खाली गार्डन फील्ड है इसमें एंड इसमें, हम दोनों में लोकेट आता बघा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट, दीज आर द कॉमन पॉइंट्स. हा ह्याच्यात पण आहे इथला फोटो आणि ह्याच्यात पण आहे. ठीक कर आहे. लिया हमने, ठीक है. अब हम इन स्टीरियो पेयर्स को स्टीरियोस्कोप के नीचे रखेंगे एंड बाइनोकुलर से देखते हुए एक फिंगर अपनी रखेंगे इस पॉइंट पे, लेफ्ट फिंगर हाथ की, एंड इस वाले पॉइंट पे हम रखेंगे अपनी राइट फिंगर. ठीक है. आता हे दोन फोटोज आहेत ना आपल्याला स्टिरियोस्कोपच्या खाली ठेवायचे आणि जो आपण कॉमन पॉइंट फाइंड आउट केलाय सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यातला एक आपलं बोट डाव्या साईडचं बोट डाव्या फोटोवर ठेवायचं आणि सेम जो लोकेशन आहे त्या दुसऱ्या फोटोवर त्याच्यावर दुसरं एंड बोट हम ठेवायचं. ठीक देखते आहे. हुए ऐसे आणि मूव करेंगे इमेजेस कि इसके लेंसेज के थ्रू ये दोनों पॉइंट्स ओवरलैप कर जाएंगे, दोनों फिंगर्स हमारी ओवरलैप कर जाएं लाइक दिस. ये दो कॉमन पॉइंट्स जो हमने ढूंढे थे इमेज में, पहले इमेज की डायरेक्शन भी हम चेक करेंगे कि सीधी है, दोनों सेम डायरेक्शन में लाइन है या नहीं. फिर हम इनको साइड करते हुए फिंगर्स के अकॉर्डिंग फोटो को मूव करेंगे ऐसे ही कि हमारे दोनों फिंगर्स ओवरलैप करें. ते मॅच करतायत दोन्ही इमेजेस, ते दोन्ही जे फोटो आहेत ते ओव्हरलॅप झाले पाहिजे. ठीक आहे. मॅचिंग. हम ट्राई करेंगे, ऑब्वियस सी बात है, हमेशा स्टीरियोस्कोप आपका ऐसी जगह पे रखना चाहिए जहाँ पे सोर्स ऑफ लाइट बहुत अच्छा हो, बिकॉज अगर सोर्स ऑफ लाइट अच्छा नहीं होगा आप इन इमेजेस को व्यू नहीं कर सकते. Now this has generated the 3D view for that much point जो कॉमन है दोनों इमेजेस में जिसमें ओवरलैप आ रहा है. जेव्हा तुमचे दोन्ही फोटो एकाच लोकेशनला आल्यासारखं भासतील तेव्हा तुमची जी 3D इमेज तुम्हाला त्यातनं दिसायला लागेल. ठीक आहे. This is how we use stereoscopes. स्टेरियोस्कोप इंस्ट्रूमेंट वापरतो. ओके. So our meeting would get end within a minute. You just rejoin it so that we will proceed further things. Okay.